पिंपरी मधल्या कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळलेला आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशी मधली घटना आहे। 16 जण या इमारतीखाली अडकलेले आहेत। 4 जणांना बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला यश आलंय। पिंपरी चिंचवड मधील मोशी कचरा डेपोमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचं स्खलन झालं आणि तो वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला। यावेळेला 20 कर्मचारी जेवण करत होते, त्यातील 16 जण अजूनही अडकलेले आहेत। 2 जणांना बाहेर काढण्यात आलंय। जे 16 जण अडकले त्यांना ऑक्सिजन पुरवठा होत असल्याची माहिती आयुक्तांनी दिलेली आहे। मोशीला पिंपरी चिंचवड महापालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्लांट आहे। त्याची ही प्रशासकीय इमारत होती आणि या इमारतीमध्ये ही घटना घडली तेव्हा 20 लोकांच्या आसपास काम करत होते। त्यातले 4 लोक बाहेर आले आणि साधारण 16 लोक आतमध्ये फसलेले असण्याची शक्यता आहे। त्यांच्याशी संपर्कसुद्धा होतो आहे। आतमध्ये जाण्यासाठी हवा जाण्यासाठी भरपूर जागा असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क पण होतो आहे। आणि आता फायर ब्रिगेडचे आमची टीम, NDRFची पूर्ण टीम इथे आलेली आहे, लष्कराची टीम इथं आलेली आहे आणि त्यांना काढण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। आता ते काढण्यासाठी NDRF आणि लष्कराची टीम जे आहे ते त्या स्लॅबच्या इथून त्यांना आतमध्ये माणसं जाऊन, त्यांचे जवान जाऊन यांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। दुपारी 1:30च्या सुमारास इथे कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून या इमारत कोसळली आणि त्यामध्ये 19 व्यक्ती होत्या। त्यातल्या 4 व्यक्ती सुखरूप बाहेर पडलेल्या आहेत, त्यांना कोणतीही इजा वगैरे झालेली नाही। बाकी अंदाजे 15 व्यक्ती अडकण्याची शक्यता आहे। यासाठी महापालिकेचा अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर आपण NDRFला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि त्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। आम्ही ज्यावेळेस इथं पोचलो होते त्या सगळ्या गाड्या इथंच आतमध्ये येताना पाहिल्या। ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस कळलं की कॅन्टीनची बिल्डिंग कोसळलेली आहे। मग ज्यावेळेस मी त्यांचे कर्मचारी सहकारी आहेत त्यांना विचारलं की बुवा माझी बहीण सुजाता शिंदे इथं काम करते, म्हटले हो तीही काम करते। आणि त्याच बिल्डिंगमध्ये ज्यावेळेस जेवायचा टाईम झाला होता तर सगळे तिच्याबरोबर अजून 15 तिचे सहकारी होते, तर ते सगळे जेवणासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही घटना घडली। कचऱ्याचा डोंगर एका इमारतीवर कोसळलेला आहे, त्यामुळे 15 ते 16 जण या इमारतीमध्ये अडकलेले आहेत, तर 4 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। ही काही दृश्य आपण बघतोय बचाव कार्याची। लष्करातले काही जवान त्या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर NDRFचे जवान या ठिकाणी पाहायला मिळतात। 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं। आतापर्यंत 4 जणांना बाहेर काढलेलं होतं, आता 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय। कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला आणि जे आतमध्ये कर्मचारी अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन जातोय अशी माहिती मिळालेली आहे। आपण बघतोय अडकलेल्यापैकी 16 पैकी एकाला बाहेर काढण्यात आलेलं आहे। अगोदर 4 जणांना बाहेर काढण्यात आलं होतं, एकूण 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय, बचाव कार्याची थेट दृश्य आपण बघतोय। कर्मचाऱ्याला बाहेर काढल्यानंतर तर हात उंचावताना कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतोय। सुखरूप आहेत कर्मचारी आत। कर्मचाऱ्यांपर्यंत ऑक्सिजन पोहोचतोय। आयुक्तांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। आणखी एका कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे।